छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावेळीच्या काही अशा गोष्टी ज्या आजपर्यंत अनेक महाराष्ट्रातील लोकांना माहितीच नाहीत आणि शेवटची गोष्ट ऐकल्यानंतर तर स्वतः औरंगजेबाच्या बुडालाही घाम फुटला होता. नंबर 1. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक एकदा नाही तर 2 वेळा झाला होता. 6 जून 1674 ला शिवरायांचा राज्याभिषेक धार्मिक पद्धतीने तर 24 सप्टेंबर 1674 ला शिवरायांचा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला होता. नंबर 2. पहिल्या राज्याभिषेकावेळी राहिलेल्या काही त्रुटींमुळे राज्याभिषेकाच्या काहीच दिवसांमध्ये काही अपशकुन घडतील असे एका निश्चलपुरी गोसावी नावाच्या एका विद्वानाने स्वतः शिवरायांना सांगितले होते आणि नेमके फक्त 11 दिवसातच दुर्दैवाने राजमाता जिजाऊंचे निधन झाले. हा निव्वळ योगायोग ही असू शकतो, पण आऊसाहेबांच्या मृत्यूनंतरनं शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला, जो स्वतः निश्चलपुरी गोसावीनेच केला होता. नंबर 3. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवराय हे हजारो वर्षांच्या भारताच्या इतिहासातील एकमेव छत्रपती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकर्ता किंवा राजा म्हणून नाही तर प्रजेवरती छत्र धरणारा रक्षणकर्ता म्हणून स्वतःला छत्रपती म्हणवून घेतले. हे एक प्रकारे सर्व मुस्लिम शासकांना दिलेले आव्हानच होते. या व्हिडिओच्या पुढच्या भागासाठी हो अशी कमेंट करून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बाहेरच्या शाळेच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका.